सामासिक शब्दांचे लिंग ओळखताना कन्फ्यूज होताय तर हा सुवर्ण नियम नक्की लक्षात ठेवा. सर्वांत आधी सामासिक शब्द म्हणजे काय? शब्दांच्या काटकसरीने तयार झालेला एक जोड शब्द म्हणजे सामासिक शब्द होय. आता पाहूया लिंग ओळखण्याचा सुवर्ण नियम. नियम असा आहे की सामासिक शब्दाचे लिंग हे नेहमी त्यातील शेवटच्या किंवा दुसऱ्या शब्दाच्या लिंगावरून ठरते. उदाहरणे पाहूया. आधी पुल्लिंगी शब्द जसे की वडापाव. यात शेवटचा शब्द पाव आहे, आपण तो पाव म्हणतो म्हणून पूर्ण शब्द पुल्लिंगी. तसेच साखर भात तो भात, महादेव तो देव आणि राजवाडा तो वडा. आता स्त्रीलिंगी शब्द. मीठ भाकर. यात दुसरा शब्द भाकर आहे, आपण ती भाकर म्हणतो म्हणून शब्द स्त्रीलिंगी. तसेच देवपूजा ती पूजा, आमराई ती राई आणि पंचवटी ती वटी. आणि शेवटी नपुंसकलिंगी शब्द. काळ मांजर. यात मांजर नपुंसकलिंगी आहे, ते मांजर. तसेच घरदार ते दार, शेगाव ते गाव आणि अहमदनगर ते नगर. थोडक्यात काय तर दुसऱ्या शब्दाचे जे लिंग तेच संपूर्ण सामासिक शब्दाचे लिंग. ट्रिक आवडली असेल तर हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि फॉलो करायला विसरू नका.